सुतीतंतूची आपण उत्पादन प्रक्रिया बघत आहोत। आपलं दुसरं प्रकरण सुरू आहे सुतीतंतू नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू। या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला सुतीतंतूची लागवड कशी करतात हे बघितलं आणि त्यानंतर उत्पादन प्रक्रिया आपण बघायला सुरुवात केलेली आहे। यामधली उत्पादन प्रक्रियेतली पहिली पायरी आहे वेचणी, ही आपण बघितलेली आहे। वेचणी आणि दुसऱ्या पायरीचा सुद्धा आपण बघितला आहे सरकी काढणे व गाठी बांधणे। सरकी काढणे व गाठी बांधणे या दोन प्रक्रिया आपण बघितल्या। उत्पादन प्रक्रियेतली आता आपण तिसरी पायरी बघणार आहोत, श्रेणीबद्ध करणे। विविध गाठींमधला बांधलेला जो कापूस असतो, आता बघा आपण वेचल्यानंतर त्याच्या गाठी कशा बांधतात हे बघितलं। विशिष्ट वजनाच्या अशा ह्या गोलपाटामध्ये सुतीतंतूला दाबून धरतात आणि त्याला धातूच्या पट्ट्यांनी पॅक करून गाठी बांधतात, त्याला गाठ असं म्हणतात। ह्या गाठी आता पुढे आल्यानंतर गाठींमधला वेगवेगळ्या गाठींमधला कापूस एकसारखा दर्जाचा नसतो, तो तपासला जातो। कापसाचा दर्जा निश्चित केला जातो। निरनिराळ्या ठिकाणावरून ह्या गाठी आलेल्या असतात। प्रत्येक गाठीमधला कापूस त्याची मजबूती, त्याची तंतूची लांबी, त्याची मजबूती, तंतूची चमक, रंग, हे जे गुणधर्म आहे, या गुणधर्मांचा अभ्यास करून त्या कापसाच्या तंतूंना वर्गीकृत केले जाते किंवा श्रेणी दिल्या जाते। सुतीतंतूचा धागा हा मजबूत बनण्यासाठी हे श्रेणी देणं आवश्यक आहे, कारण एकसारख्या सुतीतंतूचा दर्जा हा एकसारखा असला की धागा चांगल्या पद्धतीचा बनतो। आता सारख्या दर्जाचे सुतीतंतू वापरले की धागे चांगले बनतात, त्यामुळे मग या तंतूंचा गुणधर्मानुसार अभ्यास करून त्यांना श्रेणी दिल्या जाते, त्याला म्हणतात श्रेणीबद्ध करणे। श्रेणीबद्ध करण्यासाठी तज्ञ मंडळी त्या तंतूंचा अभ्यास करतात आणि उच्च दर्जाच्या श्रेणीच्या कापसाला चांगली किंमत प्राप्त होत असते। आता या कापसाला श्रेणी दिल्यानंतर वेगवेगळ्या श्रेणीचा कापूस पुढे वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये काय करतात, कसा वापरतात ते आपण बघू। तर याच्यानंतरची श्रेणीबद्ध झाल्यानंतरची प्रक्रिया आहे तंतू मोकळे करणे श्रेणीबद्ध झालेले तंतू मोकळे करणे, स्वच्छ करणे आणि मिश्रण करणे। बघा आता हे जे तंतू आहेत त्यांना आपण ग्रेड दिले, वेगवेगळे तंतूंना वेगवेगळे ग्रेड मिळाले। ह्या श्रेणी मिळाल्यानंतर हे वेगवेगळ्या श्रेणींचे गठाण जे आहेत, ह्या गाठी गिरण्यांमध्ये आणल्यानंतर ह्या सोडल्या जातात। सोडल्यानंतर त्यातले तंतू हे मोकळे केले जातात आणि त्यात अडकून राहिलेलं कचरं इथे काढल्या जाते, म्हणजे तंतू स्वच्छ करणे। सुरुवातीला आपण त्यातली सरकी काढतो, परंतु सरकी काढताना काही कचरं जे राहिलेलं असेल ते कचरं या पायरीमध्ये काढून टाकल्या जाते।
तंतूमध्ये अडकलेल्या काड्या, पानं किंवा इतर कचरं इथे काढतात. हे कचरा काढल्यानंतर जो वेगवेगळ्या श्रेणीचा कापूस आहे, वेगवेगळ्या दर्जाचा कापूस आहे, या वेगवेगळ्या कापसाला एकत्र केल्या जाते. त्यामुळे काय होते की हे एकत्र केल्यानंतर त्या वेगळ्या श्रेणीचे कापूस एकत्र आल्यानंतर एक कापड जो तयार होते हा मजबूत तयार होतो. म्हणून श्रेणीबद्ध केल्यानंतर त्यांचं मिश्रण करणं सुद्धा आवश्यक असते. तर या पायरीमध्ये अशा पद्धतीने तंतू मोकळे केले जातात, म्हणजे गठांमधले तंतू काढून ते यंत्राच्या साहाय्याने मोकळे होतात. त्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेलं काडी, कचरा किंवा घाण हे सुद्धा निघते. त्यानंतर ते काढल्यानंतर मग त्या तंतूंचं मिश्रण केल्या जाते. हे मिश्रण झाल्यानंतर या तंतूची हे तंतू अशा पद्धतीने अंथरतात आणि त्याची अशी गादीसारखी किंवा चादरसारखी लांबट असा थर तयार होतो. हा थर अर्धा इंच ते पाऊण इंच जाडीचा असतो. हा जो कापूस आहे हा स्वच्छ केलेला कापूस अंथरला जातो. त्याचा चादरीसारखा एक थर तयार केला जातो. तो अर्धा इंच ते पाऊण इंच जाडीचा असतो आणि त्याला म्हणतात लॅप. त्या थराला लॅप असं म्हणतात. हा कापूस गुंडाळला जातो आणि त्या गुंडाळ्या त्याला लॅप असा शब्द आहे आणि मग याच्यावरती पुढची प्रक्रिया होते. आता हे जे लॅप आहेत, तंतू जे गुंडाळले गेलेले आहेत, चादर तयार करून ते तंतू गुंडाळले गेलेले आहेत, ह्या गुंडाळलेल्या तंतूंवर पुढची प्रक्रिया होते पिंजणे. तंतूंना पिंजतात. म्हणजे या लॅपमध्ये जे तंतू आहे हे तंतू एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. हे गुंतलेले तंतू त्यातले अशुद्ध घटक काढून, त्यातले अशुद्ध घटक काही राहिलेले असतात, हे काढून तंतू सरळ करणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. अशुद्ध घटक काढणे, इथे लॅप तयार झाला. अशुद्ध घटक काढणे आणि तंतू सरळ करणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे किंवा याला म्हणतात पिंजणे. तंतू सरळ करण्याची क्रिया आणि तंतूमधले अशुद्ध घटक काढण्याची क्रिया. आता तंतू स्वच्छ केलेले असतात, त्यामधला काडी कचरा काढलेला असतो, पण तरीही त्यामध्ये एखादा सूक्ष्म कचरा किंवा एखादा सूक्ष्म घटक जर अडकला राहिला तर तो नंतरच्या प्रक्रियांमध्ये तसाच राहतो. म्हणून पिंजणे प्रक्रियेमध्ये त्यातले बारीक सारीक जर काही घटक अडकलेले असतील तर ते काढून टाकले जातात आणि मग त्याला म्हणतात अशुद्धी काढून टाकणे. ही अशुद्धी काढल्यानंतर हे तंतू सरळ करणे आणि या क्रियेला म्हणतात पिंजणे. पिंजण्याची क्रिया उत्तम झाली तर धागा हा उत्तम बनतो. पिंजण्याचे जे यंत्र असते, ह्या यंत्रांमधून तलम असा कापसाचा थर बाहेर पडतो. आता इथे लॅब होते, हे लॅब या पायरीमध्ये उघडले, त्यातले तंतू, गुंतलेले तंतू मोकळे केले, त्याच्यामध्ये अशुद्ध घटक राहिलेले जे काही असतील ते इथे काढून टाकले. काढून टाकल्यानंतर तंतू सरळ झाले. तंतूंना यंत्राच्या साहाय्याने सरळ केलं आणि मग त्या यंत्रातून त्याचा असा एक जो तलम
रूपात बाहेर पडतो. कापसाचा हा जो पेळू असतो हा 1.5 इंच ते 1 इंच व्यासाचा कापसाचा पीळ दिलेला असा हा एक पेळू असतो आणि याची जाडी सर्वत्र सारखी नसते. हा पेळू साधारणपणे असा असतो जो आपल्याजवळ आहे. हा कापसाचा पेळू असतो. याला पीळ दिलेला नाही, पण हा तलम कापसाचा अशा प्रकारे 1 इंचापर्यंत 1.5 ते 1 इंचापर्यंत व्यासाचा पीळ न दिलेला असा याला आपण दोरा म्हणू शकतो किंवा याला दोऱ्यासारखा हा दिसतो. याला म्हणतात कार्ड स्लायवर. त्याच्या पेरूला म्हणतात कार्ड स्लायवर. हा या पायरीमध्ये तयार होतो. आता हा कार्ड स्लायवर तयार झाल्यानंतर याची जी पुढची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया म्हणजे विंचरणे. पिंजणे प्रक्रियेनंतर धागा निर्मिती होऊ शकते. परंतु जर आपल्याला उच्च दर्जाचे धागे बनवायचे आहेत, एकसारख्या जाडीचे तलम आणि मऊ असे धागे बनवायचे आहेत आणि उच्च दर्जाचं कापड बनवायचं आहे, तर पुढची प्रक्रिया करतात विंचरणे. विंचरणे प्रक्रिया हे जे तंतू आहेत हे एकमेकांशी समांतर करतात. एकमेकांशी अधिक समांतर मांडणी इथे होते. बघा, आता विंचरणे प्रक्रियेमध्ये तंतूची समांतर मांडणी करतात आणि लांब तंतूमधून आखूड तंतू वेगळे करतात. म्हणजे या प्रक्रियेचा उद्देश हा आहे की लांब तंतूपासून आखूड तंतू वेगळे करणे आणि त्यालाच म्हणतात विंचरणे. लांब तंतूपासून आखूड तंतू इथे वेगळे केले जातात. याला म्हणतात विंचरणे. आणि मग तर अशी ही विंचरणे प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये जे लांब तंतू उरतात, आखूड तंतू इथे वेगळे होतात आणि लांब तंतू जे उरतात त्या लांब तंतूंचे पेळू बनतात. त्याला म्हणतात कोंब स्लायवर. या कोंब स्लायवर पासून जे धागे तयार होतात ते धागे वापरून बनलेले वस्त्र हे अधिक चांगल्या दर्जाचं, टिकाऊ आणि तलम असते. विशेष म्हणजे ते तलम आणि मऊ वस्त्र या विंचरणे या प्रक्रियेनंतर निर्माण होते. तर अशा प्रकारे सुतीतंतूच्या उत्पादनाची ही 6वी प्रक्रिया आहे विंचरणे. आता वस्त्रतंतू विंचरून झाल्यानंतर 7वी प्रक्रिया पेळू बनणे.
इथे बनवल्यानंतर पेरू ओढल्या जातात. सातवी पायरी आहे. या ठिकाणी पेरूला काही प्रमाणात ओढल्या जाते. ओढून लांबी त्याची वाढते, लांबीच्या दिशेला ते ओढतात, त्याची लांबी वाढते आणि साहजिकच जाडी कमी होते. त्यानंतर ते एकसारख्या जाडीचे आणि अधिक समांतर तंतू इथे होतात आणि मग यांना प्रथमच या पायरीत थोडासा पीळ दिला जातो. इथे थोडा पीळ दिला की त्याच्यानंतर आहे पेरू पिळणे. आठवी पायरी. या ठिकाणी पेरूला आणखीन पीळ दिला जातो. अनेक वेळा पेरूला पीळ दिल्यानंतर मग त्याची जाडी कमी होते. ही जाडी शिसे किंवा पेन्सिलचं जे टोक आहे तितकी बारीक होते आणि मग या पायरीत सुद्धा याला थोडा पीळ दिला जातो. हे पीळ दिलेले असले तरी इथे त्याला मजबूती नसते. ताण दिला तर ते तुटू शकतात. आणि मग त्यानंतरची पायरी आहे कताई. कताई प्रक्रिया म्हणजे धागा तयार करण्याची प्रक्रिया. ही इथे आता पेरूंना आणखीन पीळ दिला जातो आणि आवश्यक त्या जाडीचा धागा इथे तयार केला जातो आणि तो गुंडाळला जातो. ही शेवटची पायरी आहे. हा आवश्यक त्या जाडीचा धागा पीळ देऊन तयार करतात आणि बॉबिनवरती तो गुंडाळला जातो. तर अशा पद्धतीने ही निर्मिती होते सुतीतंतूची. ह्या ज्या सगळ्या पायऱ्या बघितल्या आपण त्या एकदा बघा. सर्वात पहिल्या पायरीमध्ये कापसाची वेचणी होते, याला म्हणतात वेचणी. इथे वेचणी झाल्यानंतर मग त्यातली सरकी काढल्या जाते यंत्राच्या साह्याने आणि त्याच्या विशिष्ट वजनाच्या गाठी बांधल्या जातात. या गाठी बांधल्यानंतर या गाठी गिरण्यांमध्ये येतात आणि या गाठी तयार झाल्यानंतर याला श्रेणीबद्ध करतात. श्रेणीबद्ध करताना त्या गाठीतील तंतूंचा दर्जा तपासला जातो. त्यांची जाडी, त्यांची लांबी, त्यांची मजबूती आणि रंग अशा गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांना विशिष्ट श्रेणी दिल्या जातात आणि मजबूत समांतर असे धागे तयार करण्यासाठी हे कापसाला श्रेणीबद्ध केल्या जातात. त्यानंतर मग चौथी पायरी आहे तंतू मोकळे करणे, स्वच्छ करणे आणि मिश्रण करणे. श्रेणीबद्ध झालेला कापूस सोडला जातो आणि त्यातले जे तंतू आहेत ते मोकळे केल्या जातात. त्यामध्ये जे काडी कचरा राहिलेलं असते हे कचरं हे काढून टाकले जाते आणि तंतू स्वच्छ होतात. स्वच्छ झाल्यानंतर दोन दर्जाचे तंतू यांचं मिश्रण एकत्र होते. वेगवेगळ्या गठाणींमधल्या तंतूंचं मिश्रण होते आणि मग या तंतूचा एक चादरीप्रमाणे थर दिला जातो. अर्धा इंच ते पाऊण इंच जाडीचा हा पातळ असा कापसाचा थर देतात आणि मग तो थर गुंडाळतात. त्या थराला म्हणतात लॅप. यानंतर पाचवी प्रक्रिया आहे पिंजणे. पिंजणे प्रक्रियेमध्ये आता या कापसामध्ये राहिलेली अशुद्धी जर काही असेल तर ती अशुद्धी काढून टाकणे आणि तंतू समांतर करणे याला म्हणतात पिंजणे. या ठिकाणी तंतू पिंजल्यानंतर त्याचा एक तलम असा कापूस तयार होतो आणि तो कापूस पेरूच्या रूपात त्या यंत्रातून बाहेर पडतो. हा जो पेरू आहे हा 1 इंच व्यासाचा आपण दाखवला होता. परत एकदा बघू. हा साधारणपणे पाऊण ते 1 इंच व्यासाचा कापसाचा असा पीळ न दिलेला दोऱ्याप्रमाणे हा पेरू तयार होतो. हे पेरू गुंडाळल्या जातात आणि मग याच्यावरती पुढची प्रक्रिया होते. तर पिंजणे प्रक्रियेनंतर कापसाचे पेरू तयार होतात.
आणि मग त्या पेरूंपासून धागे बनत असतात. ह्या पेरूला म्हणतात कार्ड स्लायव्हर. त्यानंतरची प्रक्रिया आहे 6वी प्रक्रिया विंचरणे. विंचरणे प्रक्रियेमध्ये आखूड तंतू काढून टाकणे हा एक त्याचा उद्देश असतो आणि दुसरं म्हणजे तंतूची इथे समांतर मांडणी होते. तंतूंची समांतर मांडणी करून लांब तंतूपासून आखूड तंतू वेगळे केले जातात आणि केवळ लांब तंतूंचे पेरू बनतात. ह्या विंचरणे प्रक्रियेमुळे कपडा हा अधिक उत्तम दर्जाचा बनतो. हे जे विंचरणे प्रक्रियेनंतर तयार झालेले जे पेरू आहेत त्या पेरूंच्या साह्याने तयार झालेले धागे आणि त्या धाग्यांपासून बनलेलं कापड हे अधिक चांगल्या दर्जाचं, टिकाऊ आणि स्पर्शाला मऊ बनते. याचे जे पेरू आहेत याला म्हणतात कोंब स्लायव्हर. आता ह्या पेरूंना नंतर 7वी पायरी आहे पेरू ओढणे. यामध्ये या पेरूंना ओढून बारीक करतात. लांबीच्या दिशेला हे पेरू ओढतात. त्याच्यामुळे त्याची जाडी कमी होते आणि पेरू जास्तीत जास्त तंतू त्यातले समांतर होतात आणि मग हे पेरू बारीक होतात. थोड्या प्रमाणामध्ये या पेरूला इथे प्रथम पीळ दिल्या जातो. त्यानंतर 8वी पायरी आहे पेरू पिळणे. या ठिकाणी पेरूला आणखीन ओढून बारीक करतात. पेन्सिलीचं जे टोक असते, शिस ज्याला म्हणतात, त्या शिशाप्रमाणे हे पेरू ओढून पिळतात आणि बारीक करतात. यांना पीळ दिला जातो. या ठिकाणी हलक्या पीळ देऊन ओढून हे बारीक करतात आणि मात्र याची मजबूती इथे नसते. याला जर ताणलं गेलं तर हे तुटू शकतात. त्यानंतर शेवटची प्रक्रिया 9वी प्रक्रिया आहे कताई. कताई प्रक्रियेमध्ये मग या पेरूंना आणखीन पीळ दिला जातो आणि आवश्यक तितक्या जाडीचा धागा निर्माण केल्यानंतर तो बॉबिनवरती गुंडाळला जातो. तर अशा पद्धतीने हे सुतीतंतूची उत्पादन प्रक्रियेतल्या ह्या पायऱ्या आहेत आणि अशा प्रकारे मग सुती तंतूपासून धागा निर्माण होतो. तर ह्या पायऱ्या आपण आता बघितल्या. त्यानंतर मग सुती तंतूचे गुणधर्म आपण नंतर बघू.